मी थोडंसं वेगळ्या विषयांकडे वळते की ज्यांना काचबिंदू किंवा मोतीबिंदू असतो, हो. ज्यांचे आपण मोतीबिंदूचे ऑपरेशन असल्यानंतरही नंबर असू शकतो, अशा लोकांचे चष्म्याचे ऑपरेशन्स होतात का? नाही, आता काचबिंदू हा वेगळीच गोष्ट आहे. त्याच्यामध्ये बरोबर. नंबर ऍडजस्ट करण्याचं काही आपल्याला हे येत बरोबर. नाही. काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढणं आणि आपली नजरेचं क्षेत्र जे आहे ते कमी होणं, त्याला आपण बरं. काचबिंदू ओके. म्हणतो. तर त्याची एक ट्रीटमेंट वेगळ्याच प्रकारची आहे. हो. आता दुसरं आलं मोतीबिंदू. मोतीबिंदूमध्ये काय आहे, की आपण मोतीबिंदू केलो म्हणजे नैसर्गिक आपलं आतलं जे भिंग असतं हम्म. ते त्याच्यावरती डाग आला की त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो. बरं. मग ते काढला मोतीबिंदू की त्याचं काम कोणीतरी केलं पाहिजे त्या लेन्सचं. बरं. म्हणून आपण आर्टिफिशियल लेन्स बसवतो किंवा IOL बसवतो. बरं. ती लेन्स जेव्हा बसवतो तर तेव्हा आपण ती पॉवर ऍडजस्ट करून बसवतो ते आपल्याला, की बरं. जेणेकरून ऑपरेशन केल्यानंतर त्या व्यक्तीला चष्माच लागू नये. आणि अच्छा. आता इतके ऍडव्हान्स प्रकारचे लेन्सेस आलेले बरं. आहेत की मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल्स, की जेणेकरून डिस्टन्स, इंटरमिजिएट आणि नियर या तिन्ही डिस्टन्सेसला बरं. प्रॅक्टिकली माणसाला आपल्याला स्पेक्टेकल फ्री किंवा चष्मा विरहित करता येतं आपल्याला. अच्छा.